राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती आणि अकाली जाण्यानंतर सर्वत्रच बंद पाळण्यात आला आहे। जुन्नर तालुक्यात असणारा विघ्नहर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी देखील आज 1 तास कारखाना बंद ठेवून अजितदादांसाठी दुखवटा पाळण्यात आला आहे। यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन घोलप यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले हे देखील उपस्थित होते। तर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे तात्काळ बारामतीकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळते। आज कारखान्याचे कर्मचारी अधिकारी सर्वांनीच एकत्र येऊन अजितदादा पवार यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली। विघ्नहर टाइम्स, निवृत्तीनगर। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली आहे। जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने सुद्धा अजित पवार यांच्या निधनामुळे विघ्नहर कारखाना 1 तास बंद ठेवलेला आहे आणि कारखान्याच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, संपूर्ण अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि कारखान्याचे अध्यक्ष सत्यशीलदादा शेरकर बारामतीला रवाना झालेले आहेत। अजितदादा पवार यांचं सहकारामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे। विघ्नहर कारखान्याच्या जडणघडणीमध्ये सत्यशीलदादा शेरकर यांना अजितदादा पवार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आज अजितदादा पवार आपल्यात नाही। विघ्नहर कारखान्याने दुखवटा म्हणून विघ्नहर कारखाना 1 तासभर बंद ठेवलेला आहे। लाखो रुपयाचं नुकसान जरी होणार असलं तरी एक राज्याचा मोठा नेता, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाही आणि याचं दुःख मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विघ्नहर कारखान्याने कारखान्याचं गळीत 1 तासभर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं। असा धाडसी नेता पुन्हा होणे नाही। राजकारणापलीकडची त्यांनी जपलेली मैत्री, सतत कामात व्यस्त असलेले नेतृत्व ते म्हणजे अजितदादा पवार। आज अजितदादा आपल्यात नाहीत, त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठं दुःख पाहायला मिळतंय। विघ्नहर कारखान्याने आज 1 तास कारखाना बंद ठेवून, गळीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त केलेला आहे। साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी अपघाती निधन झालेलं आहे। प्रसंग अतिशय बाका आहे। आज आपण विघ्नहर कारखान्याचं क्रशिंग बंद ठेवलेलं आहे। काय आपल्या भावना, काय सांगा? मुळातच अजितदादा हे महाराष्ट्राचे एक दमदार आणि खंबीर नेतृत्व होतं आणि प्रत्येकाचा हा भक्कम आधार होता। विशेषतः साखर कारखानदारीमध्ये दादांक एखादा कारखान्याने एखादा विषय नेला तर तो चुटकीसारखे सोडवायचे, असे एक कारखानदारीला भक्कम आधार असणारे अजितदादा। आणि आज सकाळी 9:30च्या दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळाली। अतिशय प्रत्येकाच्याच मनाला एक चुरचूर लागून गेली का एक गावठी म्हणे, चुटकीसारखं काम करणारा माणूस चुटकीसारखा निघून जातो आपल्यातून। अतिशय प्रत्येकाच्या मनाला हे दुःख सहन होत नाही, असं दुःख झालेले आहे सगळ्या लोकांना, हे महाराष्ट्रातल्या। दादा, कारखाना बंद ठेवल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे ना, बसणारच आहे। पण माणसाच्या पुढं किंवा अजितदादा सारख्या माणसाच्या पुढं काही किती नुकसान झालं तरी एक आम्ही विघ्नहर कारखान्याने निर्णय घेतला का कारखाना बंद ठेवायचा। आदरणीय चेअरमन सत्यशील दादा यांना ही बातमी कळाल्या ते बारामतीला निघून गेले आणि आम्ही सर्व मंडळी, एमडी साहेब असतील, थोरे साहेब असतील, सर्वच प्रत्येक नाव घेण्यात की आमचे सर्व अधिकारी, आपण सर्वजण तुमच्या सहित आपण सर्वांनी एक आपलं कर्तव्य आहे का एवढ्या मोठ्या महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द सुद्धा म्हणायला हे होते, पण तरीही परिस्थितीला सामोरं जाणं हे आपलं सर्वांचं काम आहे। आणि म्हणून किती नुकसान झालं तरी अजितदादांच्या निधनामुळे कारखाना बंद ठेवणं आम्हाला योग्य वाटलं। अजित पवार कुटुंब यांचं विघ्नहरला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे। अजितदादाची एखादी आठवण? खूप आठवण येत अजितदादांच्या, का ज्या वेळेला
अजितदादा कारखान्यावर आले त्यावेळेला त्यांनी पहिला प्रश्न नोकिंगचा विचारला, स्वच्छतेचा विचारला. ह्या सगळ्यामध्ये विघ्नर कारखान्याचे चेअरमन आम्ही सगळेजण दादांना समर्थक उत्तर देत असताना का ज्या वेळेला चेअरमन साहेब थोडेसे आजारी झालते त्यावेळेला पहिल्या विचारणारे अजितदादा का तब्येत कशी आहे चेअरमन साहेबांची. ही अशी बऱ्याच आठवणी आहेत अजितदादांच्या का आपल्या सर्वांना ज्ञात आहे का आल्यावर त्यांचं प्रत्येक वेळेला म्हणणं असायचं एक शिस्तबद्ध कारभार असावा आणि तो आपण ठेवला सत्यशील दादाच्या रूपाने. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.